नमस्कार, मी राजेंद्र देशमुख अटपाडी। संजय काकांना या अगोदर 2 वेळेला आम्ही खासदार केलेला आहे। आता 2024 ला पण खासदार संजय काकांना करायचा आहे। दुष्काळी भागामध्ये टेंबू योजना ही पाण्याची योजना रखडलेली होती। 1996 पासून ह्या योजनेचं काम चालू झालेलं आहे। त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं। त्यांच्याकडे बजेट नसताना मार्केटमधनं पैसे निर्माण करून ही योजना 80% त्या काळामध्ये पूर्ण केली। त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं। अनुशेषाचा मुद्दा करून त्यांनी 15 वर्षे ह्याच्यावरती एक पैसा खर्च केला नाही। संजय काका खासदार झाल्यावरती या योजनेला पैसे आले आणि आता सर्व आटपाडी तालुक्यामध्ये पाणी चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे। त्यामध्ये आमची अजूनही 13-14 गावं राहिलेले। बंद पाईपमुळे पाणी आलं, हे सर्व पैसे केंद्र सरकारचे आले। त्यामुळे आमचे या तालुक्याचा मुख्य प्रश्न पाण्याचा प्रश्न आता संपत आलेला आहे आणि ह्या 5 वर्षामध्ये हे पाणी नियमित आलं पाहिजे आहे। यासाठी खरं म्हणलं तर संजय काकांना मतदान करायचं आहे। 5 वर्ष, कारण पाणी कधी पण ह्या लहरीपणानं आता सोडायला लागलेलं आहे। पूर्वीची पद्धत पाटानं पाणी द्यायची होती, वाकुऱ्यावरती पाणी द्यायचं। आता नवीन पद्धत आपण ठिबकनं पाणी वाचवायचा पण प्रयत्न करतोय आणि ठिबकनं पाणी रोज द्यावं लागते। पिकाची जशी वाढ होईल त्या पद्धतीनं आपल्याला द्यावं लागते। त्यासाठी शेतकऱ्याला स्वतःजवळ पाणी किती आहे हे पाहिल्याशिवाय शेतकरी कुठलं पीक घ्यायला निर्णय घेत नाही। आणि पूर्वीसारखं ज्वारी आणि बाजरीचं पीक आता संपुष्टात यायला लागलंय। व्हेजिटेबल, फळं ह्याकडं शेतकरी फार मोठ्या प्रमाणात वळालेला आहे आणि त्या दृष्टीनं ह्यामध्ये पैसे पण शेतकऱ्याला राहतात। त्या दृष्टीनं हे पाणी सातत्यानं येणं आणि लोकांच्या हाताला काम मिळणं, खरं म्हणलं तर हे फार मोठं, आणि इथं शेतकरी वर्ग फार मोठा कष्टाळू आहे। पाणी मिळालं तर आपल्या स्वतःचं जीवन स्वतः उज्ज्वल करणारी स्वतःची माणसं, स्वतःच्या मनगटात तेवढा दम असणारी माणसं आहेत। त्या दृष्टीनं ह्यावेळेचा निर्णय हा संजय काकांच्या कमळ ह्या चिन्हावर मतदान करावं लागेल। दुसऱ्याला दिलं तर आपल्याला पाणी येणार सुद्धा नाही, आलेलं पाणी सुद्धा थांबेल, असं स्पष्ट माझं मत आहे। आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला आपल्याला संजय काकाच्या रूपानं खासदार म्हणून दिल्लीला पाठवणं ही आपली सर्वांची जबाबदारी। संजय काकांच्याकडं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फळाचं मार्केट, भुसाराचं मार्केट, या मार्केटचं मोठ्या प्रमाणामध्ये इथं होणं गरजेचं आहे। जनावरांच्या दृष्टीनं शेळ्या मेंढ्यांचा बाजार आणि आपल्याला इथं मोठा झाला पाहिजे आहे। मोठ्या जनावरांचा बाजारही आता दुधाचं केंद्र सुद्धा चांगल्या पद्धतीनं आटपाडीमध्ये चाललेलं आहे। त्या दृष्टीनं हे मोठे बाजार शेतकऱ्यांचेच आपल्याला निर्माण करणं, आता MIDC होणं, पण आता MIDC ला सुद्धा इतकी जागा मिळणं कठीण आहे। म्हणजे MIDC ला सुद्धा एक 500 एकर तरी जागा मिळणं गरजेचं आहे। आता इथल्या किमती आता पाणी आल्यामुळं फार मोठ्या वाढलेल्या आहेत। त्यामुळं शेतकरी इतका आपल्याला जमीन देईल असं मला वाटत नाही। आणि त्या दृष्टीनं छोट्या छोट्या इंडस्ट्री, म्हणजे भाजी इथून परदेशामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करता येईल अशा दृष्टीनं आपल्याला क्लस्टर नवीन तयार करावा लागेल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न। जनतेनं काकांनी चांगल्या पद्धतीनं पाणी आणलं आणि पुढच्या दृष्टीनं आपल्या शेतीमालाला आणि आपल्या शैक्षणिक मुलांचे शिक्षण चांगलं व्हावं ह्या दृष्टीनं आपल्याला केंद्राकडून जास्तीत जास्त ह्या योजना आणणं, त्या दृष्टीनं आपण काकांच्याकडून काम करून घेऊया। त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया।